नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या या ऑनलाईन मंचावर मी राजेश जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक छोटासा व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत आहे आणि याचं आजचा अजेंडा जो आहे आजच्या व्हिडिओचा तो असणार आहे सामान्य विज्ञान हा विषय आपल्या एमपीएससी परीक्षेमध्ये कशा प्रकारे अभ्यासला गेला पाहिजे, किती प्रश्न येतात, सिलेबस काय आहे, आयोगामध्ये या विषयाचं महत्व काय आहे आयोगाच्या परीक्षांमध्ये आणि याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. एक शॉर्ट व्हिडिओ असेल आणि या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचे. नक्कीच तुम्हाला सायन्सच्या पेपरच्या प्रिपरेशनमध्ये याचा फायदा होणार आहे. तर सगळ्यात आधी माझा परिचय मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो. माझं नाव आहे जाधव राजेश. आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मागील मागच्या 10 वर्षापासून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. तर या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 प्रमुख विषय जे सायन्सचेच उपघटक आहेत या संदर्भात जबाबदारी माझ्याकडे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बायलिंग्वली आपण या सब्जेक्टचा अभ्यास करत असतो. फिजिक्स असेल, केमिस्ट्री, बायो, मराठीतून पण आणि इंग्रजीमधून पण. आणि तुमच्यापैकी ऑलमोस्ट सगळ्यांना माहित असेलच की एमपीएससीच्या जेवढ्या पण एक्झाम होतात त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न मराठी इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सगळ्यात पहिली जी कन्फ्युजन विद्यार्थ्यांना राहतं की मी मराठीमधून अभ्यास करू विज्ञानाचा का इंग्रजीमधून करू, तर इट ऑल डिपेंड्स ऑन यू. गो फॉर युअर कम्फर्ट. जर तुम्हाला मराठीतून अभ्यास करायचा आहे विज्ञानाचा सो करू शकता, इंग्रजीतून करायचा आहे तर तोही पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. तर बघा, आता एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या बऱ्याचशा एक्झाम पैकी सगळ्यात 2 महत्वाच्या जे एक्झाम, त्यामध्ये पहिली आहे राज्यसेवेची आणि दुसरी आहे कंबाईनची, ज्याला आपण गट ब आणि गट क ची परीक्षा म्हणतो. आपल्याकडे या 2 प्रकारच्या बॅचेस आपण या ठिकाणी चालवतो. तर या 2 परीक्षांना समोर ठेवून आपण आजच्या सेशनची स्ट्रॅटेजी घेणार आहोत आणि विषय आपला विज्ञान हा आहे. तर मित्रांनो, राज्यसेवेच्या परीक्षेचा जर आपण विचार केला सगळ्यात आधी, राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जो पहिला टप्पा आहे ज्याला आपण प्रिलिम्सचा टप्पा म्हणतो, पूर्व परीक्षेचा टप्पा, तर तिथे आपली विज्ञान या विषयासोबत भेट होते. राज्यसेवा म्हणजे स्टेट सर्व्हिसेस, ज्यामध्ये प्रिलिम्स जी पूर्व परीक्षा आहे 2 पेपर असतात तिथे, तुम्हाला ठाऊक असेलच, जीएस आणि सीसॅट. ज्यामध्ये पहिला जो पेपर आहे जीएसचा, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण अशा विषयांचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये टोटल 100 क्वेश्चन्स असतात, ज्यापैकी 20 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 20 क्वेश्चन्स हे आपल्या जनरल सायन्स या घटकावर विचारले जातात. तर हा पहिला पॉईंट तुम्ही क्लिअर ठेवा. जर राज्यसेवेची तयारी आपण करताय तर मला 20 प्रश्न प्रिलिम्स मध्ये विज्ञानाचे येणार आहेत पहिल्या पेपरमध्ये जीएसच्या 100 पैकी. आणि जर आपण मुख्य परीक्षेचा विचार केला राज्यसेवेच्या, आता जी वर्णनात्मक स्वरूपाची झालेली आहे युपीएससीच्या धर्तीवर जिचा पॅटर्न बनलेला आहे, तर मुख्य परीक्षेमध्ये टू बी स्पेसिफिक जनरल सायन्स हा सब्जेक्ट नाहीये. म्हणजे मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये कुठेही सामान्य विज्ञानातील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा उल्लेख नाहीये. फक्त तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे. जो जीएस 3 आहे बघा तुमचा, जीएस 3, त्याच्यामध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय पाहायला मिळतो, जो पूर्णपणे वेगळा आहे आपल्या नॉर्मल ट्रॅडिशनल सायन्स पेक्षा. तिथे तुम्हाला नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अशा प्रकारचे काही टेक्नॉलॉजीचे पॉइंट्स विचारले जातात आणि ते पण वर्णनात्मक स्वरूपाचे असतात. त्यामुळे आजची आपली स्ट्रॅटेजी जी असणार ती फक्त जनरल सायन्स बद्दल आहे आणि टू बी स्पेसिफिक या 20 क्वेश्चन्स बद्दल, जे फक्त प्रिलिम्सला. फर्स्ट थिंग फर्स्ट, राज्यसेवेची तयारी करताय तर जनरल सायन्स हा पेपर फक्त प्रिलिम्स मध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बर, आणि जर दुसऱ्या परीक्षेचा आपण विचार केला, ज्याला आपण कंबाईनची एक्झाम असं म्हणतो किंवा गट ब गट क ची परीक्षा, तर ग्रुप बी असो किंवा ग्रुप सी असो, दोन्ही परीक्षांचा सिलेबस ऍज इट इज आहे, पॅटर्न सेम आहे. माहित असेल तुम्हाला तर गट ब मध्ये विज्ञान विषय प्रिलिम्स मध्ये पण आहे पूर्व परीक्षेत आणि मेन्स मध्ये पण आहे, मुख्य परीक्षेत दोन्ही ठिकाणी विचारला जातो. इथे पण सेम आहे पॅटर्न, काहीच फरक नाही. पूर्व मुख्य दोन्ही ठिकाणी तुम्हाला सायन्स विषय पाहायला मिळेल. तर बघा, आता गट ब ची पूर्व परीक्षा जी आहे एकच पेपर असतो, ज्याला जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणतात, सामान्य क्षमता चाचणी. टोटल 100 क्वेश्चन्स आहेत, मार्क पण 100 आहेत, वेळ मात्र फक्त 1 तासाचा आहे. मग याच्यामध्ये जे 100 प्रश्न येतात त्याच्यापैकी टोटल 15 प्रश्न आपल्याला सायन्सवर पाहायला मिळतात. किती? 15. राज्यसेवेमध्ये 20 होते पण इथे 15 आहेत. गट क ची जी पूर्व परीक्षा आहे तिथेही सेम आहे ऍज इट इज, 15 प्रश्न आउट ऑफ टोटल 100.
सायन्सचे. मेन्स बद्दल बोलायचं झालं तर गट ब च्या मेन्स मध्ये 2 वेगवेगळे पेपर आहेत. आता पहिला पेपर लँग्वेजचा आहे, मराठी इंग्रजी. दुसरा पेपर आहे ज्यामध्ये परत इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, विज्ञान, पर्यावरण असे विषय येतात. तो दुसरा जो पेपर आहे पेपर 2, त्यामध्ये तुम्हाला सायन्सचे टोटल 12 क्वेश्चन्स पाहायला मिळतात आउट ऑफ 100. इकडे पण तसंच जाणार. पेपर 2 मध्ये 12 प्रश्न असणार आउट ऑफ 100 जनरल सायन्सचे. आता 2013 पासून जो सुधारित अभ्यासक्रम लागू झालेला आहे गट ब गट क च्या परीक्षेसाठी, त्याच्यामध्ये मित्रांनो सायन्स हा विषय 23 पासून ऍड झालेला आहे. 2023च्या आधी सामान्य विज्ञान विषय फक्त प्रिलिम्स मध्ये होता, गट ब असो गट क असो. मेन्सला सायन्स नव्हतं, पण आता मेन्सला पण सायन्स आलेलं आहे. आणि नुसतं सायन्सच नाही तर त्याचं टेक्नॉलॉजीचा पार्ट पण ऍड होतो याच्यामध्ये. म्हणजे इथं तसे बघायला गेलं तर 20 प्रश्न आहेत बघा मेन्समध्ये. गट ब ला पण गट क ला पण 20 पैकी 12 प्रश्न आपल्या ट्रेडिशनल सायन्सवर आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, राईट. पण उरलेले 8 प्रश्न टेक्नॉलॉजीवर आहेत, ज्यामध्ये रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, त्यानंतर GIS, ते जे घटक दिलेत बघा सिलेबसमध्ये आयोगानं, आणि एक आहे आणखी तो म्हणजे ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. या 4 घटकावर एकत्रित 8 प्रश्न येणार आणि आपल्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोवर 12, म्हणजे असे टोटल 20 क्वेश्चन्स तुम्हाला मेन्स मध्ये पाहायला मिळतात. हे आपण लक्षात ठेवायचं. पण आज आपण फक्त जनरल सायन्स बद्दल चर्चा करतोय. पुढच्या एखाद्या अशा सेशनमध्ये टेक्नॉलॉजी बद्दल पण चर्चा करू आपण. तर हे तुम्हाला वेटेज कळालं असेल विज्ञानाचं. कंबाईनला खूप महत्व आहे जास्त, कारण प्रीला पण आहे मेन्सला पण आहे. राज्यसेवेच्या फक्त प्रिलिम्स मध्ये सायन्स विचारलं जातं. आता आपण पुढे याच्यामध्ये आणखी थोडंसं खोलात जाऊ की याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचं कसं डिस्ट्रीब्युशन आहे. राज्यसेवेमध्ये प्रिलिम्स मध्ये जे 20 प्रश्न येणार याच्यामध्ये फिजिक्सचे 6 प्रश्न, केमिस्ट्रीचे 6 प्रश्न आणि उरलेले 8 बायोलॉजीचे. तर हे डिस्ट्रीब्युशन फिक्स आहे, 6, 6, 8. आणि जर कंबाईन कडे गेलो आपण तर इथे आधी प्रिलिम्स मध्ये 15 पैकी फिजिक्सचे 3, केमिस्ट्रीचे 3 आणि बायोलॉजीचे 9 क्वेश्चन्स आहे. सेम गोज फॉर ग्रुप सी, फिजिक्स 3, केमिस्ट्री 3 अँड बायो 9. आणि मेन्स मध्ये कसं आहे मग 12चं वेटेज किंवा डिस्ट्रीब्युशन. इथे फिजिक्सचे 3, केमिस्ट्रीचे 3 आणि बायोचे 6 असते. सेम गोज फॉर ग्रुप सी, 3, 3, 6. तर एक गोष्ट जी आपल्याला स्पष्टपणे लक्षात यायला पाहिजे की बायोलॉजी हा विषय आपल्याला जास्त प्रश्न विचारला जाणारा विषय आहे फिजिक्स, केमिस्ट्रीच्या तुलनेमध्ये. दुपटीपेक्षाही जास्त प्रश्न बायोचे येणार तुम्हाला, आणि त्यामुळे बायोचा आपल्याला सविस्तर डिटेलमध्ये आणि जास्त थोडासा वेळ देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. बर, आता हे तर झालं प्रश्नांच्या संख्येबद्दल. पुढचा एक मेन मुद्दा येतो अभ्यासक्रम, सिलेबस. तर आपण जरा आयोगाच्या ऑफिशियल नोटिफिकेशनला बघूया. हे बघा, जर तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस बघा प्रिलिम्सचा, पेपर क्रमांक 1 GS, तर अशा प्रकारे आयोगाने मुद्दे दिलेले आहेत फक्त. तर इथे तुम्हाला कुठेही डिटेल्ड सिलेबस दिसणार नाही. इथे फक्त आपल्याला विषयांची नावं दिसतील. तर इथे 7 नंबरला दिलेला घटक आहे सामान्य विज्ञान. दॅट्स इट, जनरल सायन्स. नथिंग स्पेसिफिक हॅज बीन गिव्हन. याच्यामध्ये डिटेलमध्ये काय केलं पाहिजे, फिजिक्सचे कोणते टॉपिक करायचे, केमिस्ट्रीचे कोणते, बायोचे कोणते, असं कुठेही नमूद नाहीये. त्यामुळे एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो किंवा सायन्स तर अथांग आहे, सायन्समध्ये कुठे काय अभ्यासावं. तर त्याच्यामुळे आपल्याला अडचण निर्माण होते बऱ्याचदा. नुसतं तुम्हाला म्हटलं विज्ञानाचा अभ्यास करा, राज्यसेवेमध्ये 20 प्रश्न येणार आहेत, तर मग तुमची धांदल उडेल की विज्ञानामध्ये नेमकं काय वाचावं, कारण ते खूप मोठं आहे. फिजिक्सचा जरी नुसता अभ्यास करत बसलो आम्ही तरी तो 4-5 महिने आरामात घेऊ शकतो. बायोलॉजी तर आणखी डिटेलमध्ये आहे. मग अशा वेळेला आपल्याला मदत घ्यायची आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची. तर मी सांगतो तुम्हाला ते पुढे कसं करायचंय. तर आयोगाच्या दृष्टीने बघितलं तर सिलेबस कुठेही डिटेलमध्ये दिलेलं नाहीये. राज्यसेवेमध्ये तर फक्त विषयाचं नाव दिलं, कंबाईनला तरी थोडंसं आपल्याला सिलेबस डिटेलमध्ये दिसतो. आता बघा, कंबाईनच्या प्रिलिम्सचा आपण जर ऑफिशियल सिलेबस बघितला तर या ठिकाणी बघा प्रिलिम्स मध्ये आयोगानं आपल्याला जे दिलेला आहे मुद्दा, त्यामध्ये सायन्समध्ये त्यांनी काही उपघटकांचा समावेश दिलेला आहे. इथं 6 नंबरला पॉइंट आहे बघा, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित. 6व्या क्रमांकाला जो मुद्दा इथं दिलेला आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान, ज्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, त्यानंतर पुढे आता बायोलॉजीचे घटक ऍड केलेत.
झुलॉजी एक आहे, बॉटनी एक आहे आणि हायजीन एक आहे. तर इथे एकूण 5 घटक आपल्याला दिसत आहेत सायन्समध्ये. जसं मी बोललो तुम्हाला मगाशी, फिजिक्सचे 3 प्रश्न, केमिस्ट्रीचे 3, उरलेले जे 9 प्रश्न आहेत ते पुढच्या 3 घटकावर आहेत. प्राणीशास्त्र, ज्याला आपण झुलॉजी म्हणतो, वनस्पतीशास्त्र बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायचे. तर याचं पण आयोगाने काय केलेलं आहे की जवळपास 3-3 वेटेज ठेवलेले जवळपास. बघा, प्राणीशास्त्रावर 3, त्यानंतर वनस्पतीशास्त्रावर 3 किंवा आरोग्यशास्त्रावर 3 असं वेटेज बऱ्याचदा आपल्याला दिसतं, बट ते रिजिड नाहीये. म्हणजे हे कंपल्सरी नाही की बाबा प्राणीशास्त्रावर 3 म्हणजे 3च प्रश्न येणार, कधी 2 पण येऊ शकतात, कधी 4 पण येऊ शकतात. तर मोठ्या मोठी लक्षात ठेवा की बायोलॉजीमध्ये आपल्याला या ठिकाणी या 3 घटकावरच टोटल 9 प्रश्न येणार. आता हा प्रिलिम्सचा झाला. मेन्समध्ये कसं आहे? मेन्समध्ये कसं आहे तर पुढे जाऊ आपण थोडंसं. तीच परीक्षा आता गट ब गट क ची. हे बघा, मेन्समध्ये आपल्याला त्यांनी जो विषय इथे स्पष्टपणे दिलेला आहे तो आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, ज्याला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणू शकतो. तर इथे परत एकदा फिजिक्सचा उल्लेख आहे, केमिस्ट्रीचा उल्लेख आहे, झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र बायोलॉजीचा घटक आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी बायोलॉजीचा घटक. तर इथे आरोग्यशास्त्राचा उल्लेख नाहीये. हायजीन, ह्युमन हेल्थ कुठेही इथं मेन्शन केलेले नाहीये. तर या ठिकाणी 4च मुद्दे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी अँड बॉटनी. आणि या 4 मुद्द्यांवर 12 प्रश्न येणार आहेत. आता बाकी जे मुद्दे इथं पुढे दिलेले आहेत हे सगळे तंत्रज्ञानाचे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, टेक्नॉलॉजी हा सायन्सचा जो पुढचा भाग आहे तो ग्रुप बी ग्रुप सी च्या मेन्स मध्ये आहे, जो 8 क्वेश्चन्स कॅरी करतो. टोटल 8 क्वेश्चन्स, आणि ते 8 प्रश्न या 4 घटकावर आहेत. मग पुढे कोणते 4 घटक आहेत? दूर संवेदन, ज्याला रिमोट सेन्सिंग बोलायचे, हवाई व ड्रोन छायाचित्रण, ज्याला एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी म्हणतात, भौगोलिक माहिती प्रणाली GIS, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि त्याचे उपयोजन, आणि एक शेवटी इकडे सेपरेट पॉईंट दिलेला आहे ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. बर, याच्याबद्दल आपण नंतर एखाद्या सेशन मध्ये चर्चा करूयात. तर तुम्हाला आता आयोगाचा सिलेबस लक्षात आला की आयोगाने आपल्याला काय सिलेबस दिलेला आहे. आता पुढे आपल्या समोर जो प्रश्न उपस्थित होतो की तो असा की मला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये मी कोणते टॉपिक वाचावेत, केमिस्ट्रीमध्ये कोणते टॉपिक वाचावेत, आणि तसंच बायोलॉजीमध्ये काय काय वाचलं पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला मदत घ्यावी लागेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची. गतवर्षीच्या म्हणजे मागच्या 5 ते 6 वर्षातल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हाताशी धरावं लागेल आणि मगच स्ट्रॅटेजी बनवावं लागेल. म्हणजे मी तर म्हणेल की अभ्यास सुरू करण्याआधीही तुम्ही सगळ्यात आधी ज्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे ती म्हणजे PYQs. तर तुम्ही काय करायचं, 2020 पासून आता तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय, तुमच्याबद्दले काही कंबाईनची तयारी करणार असतील, काही राज्यसेवेची तयारी करणारे असतील, तर तुम्ही त्या त्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका गोळा करा. अगदी आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथून तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता, जर तुम्हाला बायलिंग्वल क्वेश्चन हवे असतील तर. आणि त्याच्याच नंतर तुम्ही प्रिंट काढू शकता, किंवा मार्केटमध्ये भरपूर सारी पुस्तके आहेत मागील प्रश्नपत्रिकांचा संच म्हणून, ती पण पुस्तके तुम्ही हाताशी घेऊ शकता. पण तुम्हाला PYQ बघायचे. आता काय करायचं बघा, एक विषय ठरवायचा सगळ्यात आधी. आता एक थोडंसं स्ट्रॅटेजी बद्दल मी बोलतोय, सायन्सकडे जायचंय तर आपल्याला महत्व कळलं, आता आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची. तर सगळ्यात आधी एक विषय निवडा, कोणताही तुम्ही या तिघामधला. समजा फिजिक्स विषयाची तुम्ही निवड केली तर काय करायचं, 2020 पासून 2025-26 पर्यंत जेवढे पण फिजिक्सचे प्रश्न आहेत ते सगळे तुम्ही समोर घ्यायचे. म्हणजे समजा आता एखादा विद्यार्थी ग्रुप बी ची तयारी करतोय किंवा करायची आहे, तर ग्रुप बी चा 20चा, 21चा, 22चा, 23चा, 24चा, 25चा पेपर समोर घ्यायचा. 3-3 प्रश्न देतील फिजिक्सचे, ते 3-3 प्रश्न आधी मार्क करून घ्यायचे आणि प्रश्न वाचत जायचं. प्रश्न वाचत असताना तो प्रश्न सगळ्यात आधी कोणत्या टॉपिक वरून आला हे तुम्ही तिथं मार्क करायचं. प्रश्नालाच पहिला प्रश्न विचारायचा की बाबा तू कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे, ते कळतं आपला प्रश्न वाचला की हा विद्युत धारेवरचा प्रश्न आहे, ध्वनीवरचा प्रश्न आहे, तरंगावरचा प्रश्न आहे, की हा भौतिक राशी तापमानावरचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा त्याचा टॉपिक मार्क करायचा. दुसरी गोष्ट काय करणार, टॉपिक मध्ये पण मित्रांनो सब पॉइंट्स असतात. जसं की एखादा टॉपिक 7-8 संकल्पनेनी मेन बनलेला असतो. काही टॉपिक मध्ये 3-4 संकल्पना असतात, काही 7-8 असतात, काही टॉपिक छोटे काही मोठे असतात. मग त्या टॉपिक मध्ये कोणती एक्झॅक्टली कन्सेप्ट त्या क्वेश्चन मध्ये हायलाइट केलेली आहे ते पण तिथंच सब पॉइंट म्हणून लिहायचं. आणि कन्सेप्ट मध्ये पण जर काही कुठे सब कन्सेप्ट असेल तर ते पण तिथं ऍड करायला विसरायचं नाहीये. ओके, ठीक आहे.
आणि मग त्यानंतर तो प्रश्न व्यवस्थित वाचला, त्याचे ऑप्शन्स पण बघायचे. आता ऑप्शन्स जर समजा अंकात असतील तर ते काही जास्त बघायची गरज नाही, ते गणित वगैरे असू शकतं किंवा फॅक्ट असू शकते, एखादं तथ्य. पण जर एखाद्या थेरॉटिकल लेवलचा क्वेश्चन असेल की हा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे, किंवा अशा अशा प्रकारची माहिती जी आहे, ही माहिती जगासमोर सगळ्यात पहिल्यांदा कोणी मांडली, म्हणजे जर थेरॉटिकल क्वेश्चन असेल तर तिथे ऑप्शन्स मध्ये जे काही उत्तर असेल त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे 3 पर्याय आहेत ते पण आपल्यासाठी महत्वाचे असतात. तर पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचे. पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचे. एक उत्तर असणारे बाकीचे जे 3 पर्याय आहेत ते काय आहेत त्यांचंही विश्लेषण तुम्ही करणं गरजेचं आहे, की ते उत्तर का नाही आहेत. कारण एमपीएससी मध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स पीवायक्यू बेस्ड असतात. मागच्या वर्षी कुठेतरी येऊन गेलेला प्रश्न, मागच्या वर्षी कुठेतरी येऊन गेलेला ऑप्शन, याच्यावर आता नवीन प्रश्न आपल्याला आल्याचे पाहायला मिळतात. राईट. तर हे तुम्हाला या ठिकाणी करायचे. त्यानंतर प्रश्न वाचत असताना तो प्रश्न कन्सेप्च्युअल आहे, थेरॉटिकल आहे, एकदम प्युअरली का फॅक्च्युअल आहे, अशा थोड्याशा दृष्टिकोनातून पण प्रश्नाकडे बघायचे. काही काही प्रश्न प्युअरली कन्सेप्च्युअल असतात, समजलं तरच उत्तर येऊ शकतं, अदरवाईज नाही. काही काही प्रश्न प्युअरली तथ्य बेस्ड असतात, फॅक्ट्स माहित आहे नाहीतर नाही, म्हणजे पाठ असेल तरच उत्तर येईल. काही काही फॅक्ट विचारला जातं की ध्वनीचा वेग 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढल्यावर कितीने वाढतो. आता हे तुम्हाला पाठ असेल तर ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला जास्त काही करू शकत नाही. सो हे थोडंसं तिथे लिहून घ्यायचं की हा क्वेश्चन फॅक्च्युअल होता का कन्सेप्च्युअल होता. कधी कधी न्यूमरिकल पण दिसतील बरं तुम्हाला. फिजिक्समध्ये कधी कधी गणित पण विचारल्याचे पाहायला मिळते आणि न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी मग फॉर्म्युले वगैरे पाठ पाहिजे. तर असे 3-4 मुद्दे तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल समजून घ्यायचे, तिथल्या तिथंच तुम्ही काम करायचं आणि मग तुम्ही अशा प्रकारे फिजिक्सचे सगळे प्रश्न 20 पासून 25 पर्यंतचे डिटेलमध्ये अनालिज करून घ्यायचे. आता हे सगळं केल्यानंतर परत एकदा जे जे तुम्ही लिहिलेलं आहे, पॉईंट नोट डाऊन केलेले एकदा वाचायचं. फिजिक्स बद्दल तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये क्लिअर चित्र तयार होईल. एक टॉपिकची यादी तुमच्या समोर येईल, एक यादी येईल. मग तुम्हाला दिसेल की बाबा 2020 मध्ये या टॉपिकवर प्रश्न आलता, परत 22 मध्ये त्याच टॉपिकवर प्रश्न आला, परत 24 मध्ये सेम त्याच टॉपिकवर पण दुसऱ्या कन्सेप्टवर प्रश्न आला. असं म्हणजे काही काही टॉपिक वारंवार रिपीट होत आहेत. ठीक आहे. काही काही टॉपिकवर दरवर्षी एक प्रश्न ठरलेला आहे, काही काही टॉपिकवर पहिल्यांदा प्रश्न आला. मग याच्यावरनं आपल्या समोर एक अभ्यासक्रमच जसं काय तयार झाल्यासारखा दिसतो. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, फिजिक्समध्ये मोजून 5 ते 6 टॉपिक आहेत ज्यावर आयोग एमपीएससीच्या राज्यसेवा किंवा आपल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, ज्यामध्ये तुम्ही बघा, तुम्ही स्वतः करून बघा, हे काम थोडंसं तुम्हाला लक्षात येईल. पहिला टॉपिक याच्यामध्ये आपण म्हणू शकतो तो म्हणजे विद्युत धारा. नेहमी प्रश्न येतात त्या टॉपिकवर करंट रिलेटिव्हसाठी. एक टॉपिक आहे पुढचा, दुसरा रेडिओ ऍक्टिव्हिटी, किरणोत्सर्गित अल्फा बीटा गॅमा. असाच आणखी एक टॉपिक आहे तो म्हणजे प्रकाश, लाईट, ज्यामध्ये खास करून प्रकाशाचे गुणधर्म किंवा आरसा भिंग याच्यावर प्रश्न येतात. एक एव्हरग्रीन टॉपिक आहे ध्वनी नावाचा, ज्याला साऊंड असं म्हणतात. ऑलवेज क्वेश्चन येणारा टॉपिक आहे. उष्णता तापमानावर पण प्रश्न विचारले. एवढे काही 5-6 टॉपिक जर तुम्ही प्रॉपरली करून जात असाल तर नक्कीच तुम्हाला परीक्षेला याचा फायदा होणार आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी युज करायची, असंच करायचं. जास्त काही इकडे तिकडे वाचत लगेच बसायची गरज नाही. आधी तुम्हाला स्वतःचा थोडासा वेळ पीवायक्यूच्या अनालिसिस मध्ये द्यावा लागेल, कारण आयोगाने आपल्याला ऑफिशियल सिलेबस दिलेला नाहीये स्पष्टपणे. त्याच्यामुळे पीवायक्यूज तुम्हाला सांगणार की आयोगाची नेमकी डिमांड तुमच्याकडनं काय आहे. जसं की बायोलॉजीकडे तुम्ही जर जाल तर तुम्हाला भरपूर सारे प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणावर दिसतील, अॅनिमल क्लासिफिकेशन, वनस्पतीच्या वर्गीकरणावर दिसतील, शैवालावर दिसतील, कवकावर, आणि फिरून 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 त्याच घटकावर प्रश्न आल्याचे पाहायला मिळते. म्हणजे एक पॅटर्न आयोगानं ठरवलेला आहे आणि त्याच पॅटर्नला तो फॉलो करत आहे. आपल्याला तो समजून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे नीट ध्यानात बसणार नाही. आता आम्ही कितीही ओरडून सांगितलं, कितीही तुम्हाला सिम्प्लिफाय करून दिलं, तरी पण जोपर्यंत व्यक्ती स्वतः हातपाय हलवत नाही तोपर्यंत ती गोष्ट चिरकाल त्याच्या ध्यानात बसत नाही. त्यामुळे आमची इच्छा आहे की तुम्ही स्वतः प्रश्नपत्रिका बघाव्या, प्रत्येक प्रश्न वाचावा, सोडवायचा नाही, सुटणार नाही ते लगेच, आपण अभ्यास केलेला नाही आणखी पूर्णपणे, फक्त वाचायचा, ऑप्शन्स वाचायचे आणि 2-3 मुद्दे त्या प्रश्नावरनं काढून घ्यायचे. टॉपिक कोणता, सब पॉइंट कोणता, कसल्या लेवलचा प्रश्न आहे, क्वेश्चन रिपीट झालेला आहे का, वगैरे वगैरे मुद्दे. आणि ऑप्शन्स जरा थोडेसे व्यवस्थित बारकाईने वाचायचे. एक उत्तर आहे पण बाकीचे 3 ऑप्शन्स कशासाठी आहेत हे पण समजून घेणं गरजेचं आहे. ओके फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवायची. सुरुवात इथून तुमची झाली पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्ही पीवायक्यू अनालिसिस करता, ही गोष्ट थोडासा वेळ घेईल तुमचा, 10 दिवस 15 दिवस तुम्हाला लागतील. डेली जरी समजा तुम्ही 1-1.5 तास देत राहिले, पण जाऊ द्या वेळ याच्यामध्ये थोडासा, कारण हे गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला पुढे नंतर खूप स्मार्ट वेने अभ्यास करायला दिशा मिळणार आहे.
यानंतर पुढची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे, एकदा का तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस झालं, ती आहे स्टेट बोर्डची पुस्तकांचं वाचन. स्टेट बोर्ड बुक्स इयत्ता 6वी पासून 10वी पर्यंतची महाराष्ट्र शासनाची जी क्रमिक पाठ्यपुस्तके आहेत, जी बायलिंग्वल अवेलेबल आहेत, मराठीमध्ये पण आणि इंग्रजीमध्ये पण, ही पुस्तके आपण सगळ्यांनी वाचायची आहेत. आता ही पुस्तकं एकदम म्हणजे असं न्यू बिगिनिंग, पहिला टॉपिक ते शेवटचा टॉपिक अशी नाही वाचायचे. आता तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस केलं, त्याच्यानंतर तुम्ही आलात पीवायक्यूचं अनालिसिस केलं, तुमच्याकडे टॉपिकची यादी आलेली असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे जे टॉपिक तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट वाटले, ध्वनी फिजिक्स मधला, केमिस्ट्री मधला रासायनिक अभिक्रिया, बायोलॉजी मधला मानवी आजार, आता असे जे पण टॉपिक असतील, फिजिक्स मध्ये 4-5, केमिस्ट्रीमध्ये 5-6, बायोलॉजी मध्ये 7-8, त्याच टॉपिकला तुम्हाला या पाठ्यपुस्तकातून वाचायचं. काय करायचं, सगळ्यात आधी 6वीचं पुस्तक घ्यायचं, त्याचा इंडेक्स डोळ्यासमोर ठेवायचा आणि इंडेक्स बघितल्यानंतर तिथं जे टॉपिकचे नावं दिलेले आहेत तुम्हाला, तिथं बघायचं की कोणकोणते टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कोणकोणत्या टॉपिकवर एमपीएससीने वारंवार प्रश्न विचारले. दिसला टॉपिक ध्वनी नावाचा, कळलं पाहिजे याच्यावर प्रश्न येतात, आलेले आहेत आणि नेहमी येणार. दिसला टॉपिक प्रकाश नावाचा, सोडायचं नाही, त्याला वाचून घ्यायचं. असे टॉपिक तुम्ही वाचून घ्या जे पीवायक्यू मध्ये वारंवार रिपीट होत आहेत. सगळं पाठ्यपुस्तक वाचत बसायची गरज नाही, तर स्पेसिफाईड टॉपिक्स तुम्हाला त्यातून वाचायचे. मग 6वीचं पुस्तक, नंतर 7वीचं. आणि माझं मत असं आहे की तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तके वाचत असताना पण तुम्ही ना विषयानुसार जा. आता तुम्हाला माहिती 10वी पर्यंत जे विज्ञान दिलेले आहे आपल्याला पाठ्यपुस्तकात, ते सगळं कंबाईन आहे. एक टॉपिक फिजिक्सचा, खाली केमिस्ट्रीचा, लगेच पुढे खाली बायो, परत फिजिक्स, तर असं हे सगळं एकत्रितरित्या दिलेलं आहे. तिथे काही वेगळं असं सेपरेशन आहे, फिजिक्स वेगळं, बायो वेगळं. या वेळेला आपण असं काय करायचं, तर आपण फिजिक्स विषय निवडला समजा, त्याच्यामध्ये जे टॉपिक आहेत तेवढेच टॉपिक फक्त, इथे काय 15-20 टॉपिक तुम्हाला दिसतील, त्याच्यामध्ये 2-3 टॉपिक असतील फिजिक्सचे, तेवढे वाचून घ्या. मग 7वीच्या पुस्तकातून फिजिक्सचे, मग 8वीच्या पुस्तकातून, मग 9वी, मग 10वी. असं एकदा का फिजिक्सचे टॉपिक स्टेट बोर्ड मधून वाचून झाले की नंतर मग केमिस्ट्री, नंतर मग बायोलॉजी. आणि मित्रांनो, टॉपिक वाचत असताना त्या टॉपिकमध्ये जे जे इम्पॉर्टंट मुद्दे तुम्हाला वाटतात ते अंडरलाईन करायला विसरू नका. म्हणजे असं नाही की स्टेट बोर्डचे पाठ्यपुस्तक मी एकदा वाचली, टाकून दिली, नंतर मी बघणार नाही, मला गरज नाही, मला कळलं आता सगळं, नाही. पाठ्यपुस्तके पण तुम्हाला वारंवार रिवाईज करावी लागतात, वाचत राहावी लागतात. त्यासाठी त्यांना रिव्हिजन देणं गरजेचं आहे. आणि रिव्हिजन देताना मग तुम्ही काय दरवेळेला तो टॉपिक पूर्ण वाचत बसणार का, तर नाही. आपल्याला त्या टॉपिकमध्ये जे पण इम्पॉर्टंट मुद्दे वाटले पहिल्या रिडिंगला, ज्याला आपण अंडरलाईन केलं, त्यालाच आपल्याला दुसऱ्या रिडिंगला वाचायचंय. पहिल्या वेळेला आपण सगळं वाचतो, ए टू झेड त्या टॉपिक मधलं, पहिल्यापासून शेवटच्या लाईन पर्यंत, पण ते वाचत असताना वेळ पण बराच जातो. पहिल्या रिडिंगच्या वेळेलाच आपण अंडरलाईन केलं पाहिजे, हायलाईट केलं पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या रिडिंगच्या वेळेस आपल्याला फक्त महत्वाचे मुद्दे वाचायचे, बाकी सगळं नाही. दुसरी रिडिंग खूप कमी वेळ घेईल, तिसरा आणखी कमी वेळ घेईल. तसं तुम्ही करत जा. त्याच्या काही वेगळ्या प्रॉपर अशा काही खूप चांगल्या नोट्स वगैरे बनवत बसायची गरज नाही, एवढा वेळ जास्त त्याच्यात घालू नका. पाठ्यपुस्तकामध्येच काम करा, तिथंच तुम्ही काम करा. त्याच ठिकाणी तुम्हाला काही वाटत असेल तर तिथं लिहायचं, तिथं अंडरलाईन करायचं, हायलाईट करायचं. असं जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो तीनही विषयांसाठी जर कराल, आता ही प्रोसेस थोडा वेळ घेईल तुमचा. स्टेट बोर्ड बुक्स जे आहेत यांच्या वाचनासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. आणि खास करून ते विद्यार्थी जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, बट घाबरायचं नाही, कारण तुम्ही जे वाचताय ते अतिशय दर्जेदार लेवलचे पुस्तक आहे. गव्हर्नमेंटची बुक्स आहेत, त्यामध्ये मिस्टेकला कसल्याही प्रकारचा वाव नाहीये. आणि बरेचसे म्हणजे मी बघतो दरवर्षी जे प्रश्न आपल्याला विचारले जातात, 30 to 40 क्वेश्चन्स, 30% क्वेश्चन जे आहेत तुमच्या ग्रुप बी ला असू द्या, ग्रुप सी ला, राज्यसेवेला, ते डायरेक्टली स्टेट बोर्डाच्या रेफरन्स मधून आलेले आहेत. बरेचशा विद्यार्थ्यांना त्याची उत्तर देता येत नाहीत, कारण त्यांनी आपल्या पायाला कधी पक्क केलेलं नसतं. डायरेक्ट आपण जातो, बाजारातलं पुस्तक उचलतो आणि कोणतरी सांगितलेलं असतं हे पुस्तक चांगलंय, त्या पुस्तकातला पहिला धडा काढतो, वाचतो, दुसरा वाचतो, तिसरा, असं अगदी कथा कादंबरी वाचल्यासारखं आपण वाचत जातो. आणि मग नंतर आपल्याला ज्यावेळेस गोष्टी विचारल्या जातात, परीक्षेतले प्रश्न आपल्या समोर येतात, त्यावेळेला धांदल उडते, एकाही प्रश्नाचं नीट उत्तर येत नाही. आणि आपण वाचलेलं तर आहे सायन्स, पण परीक्षेमध्ये त्याचं आउटपुट काहीच दिसत नाही. कारण इथे तुम्ही अभ्यास केलाय, परंतु फक्त मेहनत केलेली आहे, ती प्रॉपर डायरेक्शनने केलेली नाहीये. ना तुम्ही पीवायक्यू बघितले, ना तुम्ही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण नीट केलं, ना तुमच्याकडे सिलेबस आहे क्रिस्टल क्लिअर, ना तुम्ही पाठ्यपुस्तकातले महत्वाचे टॉपिक वाचलेले आहेत. डायरेक्ट तुम्ही जंप मारली त्या संदर्भ साहित्याकडे, ज्याच्यामध्ये माहितीचा भडाम एकदम भडीमार केलेला असतो. आणि त्यामुळे विद्यार्थी बऱ्याचदा या ठिकाणी चुकीच्या दिशेने अभ्यास करण्याचे शिकार बनतात. तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रॅटेजी दिलेली आहे की आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं. मी तुम्हाला आधी पाठ्यपुस्तक वाचा हे पण म्हटलेलं नाहीये. फर्स्ट थिंग फर्स्ट, सुरुवात पीवायक्यू पासून करायची.
सोडवायची नाही पण बघायची. सबकॉन्शियस माइंड मध्ये एक चित्र क्लिअर होणं विषयाचं गरजेचं आहे. आणि एकदा का पीवायक्यू बघितले की मग स्टेट बोर्ड, आणि त्यानंतर मग तुम्ही एक कॉन्फिडन्स घेऊन अभ्यासाला लागता की आता पाया पक्का, प्रश्नपत्रिका कशी आहे, प्रश्न कसे येतात ते कळालं, आता मी संदर्भ साहित्य वाचण्यासाठी रेडी आहे. आणि मग नंतर तुम्ही एक एक टॉपिक धरायचा, तो संदर्भ साहित्यातून वाचायचा आणि परत त्या टॉपिकचे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. मग मजा येते पीवायक्यू सॉल्व्ह करायला आणि ते कॉन्फिडन्स बुस्टिंग असतं. तर अशा 2-4 मुद्द्यांना धरून चला. सुरुवातीला 1-2 महिने तुम्हाला हे करणं आहे, नंतर तुमचा प्रचंड वेळ वाचणार आहे. म्हणजे जे समोर येईल ते वाचायचं नाहीये. आपल्याला ठरवायचे आधी की मला हे महत्वाचं आहे आणि ते निवडून वाचायचंय. येतं लक्षात? बाकी सायन्समध्ये मग तुम्हाला असं काही खूप कठीण, खूप स्ट्रॅटेजी वेगळीच काहीतरी बनवावी लागते किंवा मला अभ्यास करताना काहीतरी अफलातून गोष्टी कराव्या लागतील असं अजिबात नाहीये. जे आपला अभ्यास या सिंपल स्ट्रॅटेजीने करतात त्यांना हमखास मार्क मिळतात. आणि एक वास्तव जे तुम्हाला माहित असलं पाहिजे की मला राज्यसेवेत 20 प्रश्न येणार प्रिलिम्समध्ये, तर 20 पैकी 2-3 कधी कधी 4 प्रश्न असणारच आहेत जे वन ऑफ द टफेस्ट क्वेश्चन्स मध्ये येतील, जे कधी कधी अनसॉल्वेबल वाटतील, ज्यांचा रेफरन्स मला 10वीच्या 11वीच्या पाठ्यपुस्तकात कुठे आढळणार नाही. पण त्या प्रश्नांना पाहून तुम्ही लगेच पेपरला जज नाही करायचं. असतात आयोग स्वतःची काठिण्य पातळी मेंटेन ठेवण्यासाठी मुद्दाहून असे काही 2-4 प्रश्न प्रत्येक विषयात 2-3 प्रश्न टाकत असतं की जे प्रश्न त्या दिलेल्या 1 मिनिटात 2 मिनिटात सॉल्व्ह होणं शक्य नाही किंवा ते प्रश्न आपल्याला थोडे भरपूर अवघड प्रकारचे वाटू शकतात. पण बाकीच्या प्रश्नांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे घाबरून जायचं नाही. असतात असे 2-3 प्रश्न, म्हणजे 20 पैकी तुम्ही 16-17 पर्यंत पोहोचत असाल राज्यसेवेच्या परीक्षेत आणि कंबाईनच्या परीक्षेत 15 पैकी जर तुम्ही 10च्या पुढे 11, 12, 13 पर्यंत जाताय तर तो चांगला स्कोर समजला जातो. 15 पैकी 15 सोडवायचे, 20 पैकी 20 सोडवते असं नाही होणार. 1-2 प्रश्न राहणारच आहे. त्यामुळे घाबरून जायचं नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्याला सिलेबस समोर ठेवून अभ्यास करायचा आहे. आता हे आजचं एक पहिलं इंट्रोडक्टरी सेशन होतं, ज्यामध्ये थोडक्यात तुम्हाला मी प्रश्नांचं वेटेज किती आहे, सिलेबस काय आहे, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असावी हे सांगितलं. यानंतर पण आपला रेग्युलर सेशन्स होत राहतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आणि या आपल्या व्हिडिओला लाईक पण करून ठेवायचंय. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही सायन्सच्या स्ट्रॅटेजीचा फायदा होईल आणि तुम्ही देखील लाईक करून ठेवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता खूप चांगल्या प्रकारे अध्यापन या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. रेग्युलरली एक दर्जेदार, विश्वसनीय आणि या क्षेत्रामध्ये मागील भरपूर वर्षापासून कार्यरत असणारी टीम आपल्याकडे आहे, जी प्रत्येक विषयाला न्याय देणारी टीम आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी सपोर्ट, तुमच्या सगळ्यांचं पाठिंबा खूप गरजेचा आहे. आणि अशाच प्रकारचा नवीन आणखी एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर मी येणार आहे. आणि पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं, इयरली पीवायक्यू जे आहेत ते पण आपण या ठिकाणी चॅनलवर लवकरच सादर करणार आहोत. फक्त तुम्ही कनेक्टेड राहायचे चॅनल सोबत. तर अशा प्रकारे आज मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सायन्स विषयाची स्ट्रॅटेजी आणि प्लॅन थोडक्यात बनवून दिलेला आहे. आय होप तुम्हाला या सेशनचा नक्कीच फायदा होईल. चालेल मग मित्रांनो, थांबतो, मी तुमची रजा घेतो. आपण सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. चलो, नमस्कार, धन्यवाद, गॉड ब्लेस यू.